आता खाली काय हालत असते, इकडे तिकडे जायला रस्ता नाही, इतकी खाली हालत. 26 टाइम 27 टाइम ते गेट बंद असतो. इतकी त्रास आहे, एवढा त्रास आहे, त्रासून गंगाखेडवासी सगळे त्रासून गेलेले. आणि अशा गोष्टीमध्ये ठीक आहे बाबा, कुणाचं काही वैयक्तिक नुकसान कुणाचं होत असेल तर वैयक्तिक नुकसान पण होणार नाही त्याच्यामध्ये. आता मी जवळजवळ तिथं अंडरग्राऊंड कॅन्सल केलं, मी दुसरं टेंडर काढायला लावलं, अंडरग्राऊंड कॅन्सल करून आता 30 मीटरचा रोड होणार. 30 मीटर कशाला म्हणते 30 मीटर, 100 फूट या रेल्वे पण 100 फूट आहे तिथं रोड आता. आणि तो 100 फूट तसाच चालला कुठपर्यंत, नाकोलीपर्यंत कॉन्क्रीट रोड चालला तिथपर्यंत. आणि सेंटरला सगळे झाड आहेत, लाइटिंग आहे, पुलावर सगळं सुशोभ, म्हणजे पुलावर एकदम फर्स्ट क्लास लाइटिंग मिटिंगची व्यवस्था आहे, पुलावर कारंजे, म्हणजे इतकं सुंदर, इतकं सगळं करतो. इकडून येणारा इकडे गेला, इकडे गेला, तिकडून येणारा तिकडून गेला. खाली गर्दा होईल का शहरामध्ये? शहरामध्ये ज्याला यायचं तोच येईल, शहरामध्ये ज्याला यायचं तर वरून निघून जाईल. तिकडे उचलला, इकडं परळी नाक्याच्या पुढे पोहोचतो, इकडून निघाला तो तिकडं बस स्टँडकडे तिथपर्यंत पोहोचतो, तिकडे ब्रिज आहे. मग कुठेतरी विनाकारण म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट घडत असेल, एक विकास होत असेल, त्याला विकासाला पांडे बधायचा सोडून देऊन ते टगडे पडत बसाले. आता त्या खासदारला की लाज वाटली पाहिजे, तोही जातो, त्याला तर काही लाज आहेच नाही. कशातही बोट घालतो, घेण्याचं बोट घालतो. तो गेला त्या ह्याच्यापर्यंत, नांदेडपर्यंत गेला. नांदेडपर्यंत जाऊन ते नांदेडमध्ये ह्याला बोल त्याला बोल, ह्याच्यावर दबाव आणि त्याच्यावर दबाव. इथं एक झाडचूट आहेत काही 10-5 नेते, ते एक जातात. पण काय होणार आहे शेवटी, ते पूल होणार आहे. ज्याच्या दम आहे त्याने रोखावा, माझं आव्हानच आहे. ज्याला वाटतं त्यांनी रोखायची ताकद आहे त्यांनी रोखून दाखवा, मला काही विषय नाही. जसे तुम्ही आता सगळे एकत्र आलते, 27,000 27,500 निवडून आलो, तसे तुम्ही आता एकत्र या सगळे, काही फरक पडत नाही मला. तो पूल होणार आहे.